संपत्ती मुलांना देताना मृत्यूपत्र करावे की बक्षीसपत्र? जाणून घ्या कायदेशीर गोष्टी. आपली मालमत्ता मुलांच्या नावावर करायची असेल तर मृत्यूपत्र करावे की बक्षीसपत्र? अनेक ज्येष्ठ नागरिक या दोन गोष्टींमध्ये गोंधळ करतात आणि चुकीचा निर्णय घेतल्यामुळे नंतर मोठ्या अडचणी निर्माण होतात. मंडळी, मृत्यूपत्र आणि बक्षीसपत्र हे दोन वेगवेगळे कायदेशीर दस्त आहेत. मृत्यूपत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या मालमत्तेबाबत केलेली लेखी इच्छा. याची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे मृत्यूपत्रासाठी स्टॅम्प ड्युटी लागत नाही, रजिस्ट्रेशन बंधनकारक नाही, लाभार्थ्यांची परवानगी घ्यावी लागत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मृत्यूपत्राचा अंमल हा त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच होतो. तर बक्षीसपत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या हयातीतच मालमत्ता दुसऱ्याच्या नावावर करणे. यात काही गोष्टी अनिवार्य असतात. त्या म्हणजे स्टॅम्प ड्युटी भरावी लागते, दस्त रजिस्टर करणे बंधनकारक असते, दोन साक्षीदारांची सही आणि ज्याला मालमत्ता मिळते त्याचीही मान्यतेची सही. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बक्षीसपत्र केल्यावर मालकी हक्क लगेचच दुसऱ्या व्यक्तीकडे जातो. एकदा बक्षीसपत्र नोंदवले की त्या मालमत्तेवरील तुमचा हक्क संपतो. म्हणूनच अनेक तज्ज्ञ सांगतात, जेवायचे ताट द्यावे पण बसायचा पाठ देऊ नये. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांनी घर देताना स्वतःला आणि जोडीदाराला आयुष्यभर राहण्याचा हक्क ठेवणे गरजेचे आहे. म्हणूनच मंडळी, मालमत्ता मृत्यूनंतर द्यायची असेल तर मृत्यूपत्र योग्य आणि जिवंतपणीच हक्क द्यायचा असेल तर बक्षीसपत्र. पण कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कायद्याचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मंडळी, हा व्हिडिओ प्रत्येक कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण मालमत्तेच्या छोट्या चुकीमुळे मोठे वाद निर्माण होतात. त्यामुळे मंडळी, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या संपर्कातील व्यक्तींना शेअर करा.